अनुभवत आहोत. जोरदार टाळ्यांचा जल्लोष चालू ठेवायचा आहे. मराठ्यांच्या जीवनातला ऐतिहासिक क्षण आणि ऐतिहासिक क्षणाचा आपण साक्षीदार. हेलिकॉप्टर मधून यावेळेस पुष्पवृष्टी आणि भंडारा उधळला जातो आहे. त्याची ही दृश्य आपण पाहतो आहोत. बीड मधली ही जरांगे पाटील यांची निर्णायक सभा होते आहे. अनेक जेसीबी मधून आतापर्यंत पुष्पवृष्टी झाली होती आणि आता थेट ही हेलिकॉप्टर मधून पुष्पवृष्टी होतीये. बीड मधल्या या निर्णायक सभेआधी जरांगे यांची पदयात्रा आणि रॅली सुद्धा निघाली होती. या रॅलीला मुस्लिम बांधवांकडून सुद्धा पाठिंबा देण्यात आला, त्याचं स्वागत करण्यात आलं. तर या सभेवर भुजबळांनी सुद्धा जोरदार टीका केलेली आहे. विशेषतः शाळांना सुट्टी दिल्याबद्दल त्यांनी काही सवाल उपस्थित केलेले आहेत. दरम्यान भुजबळ आणि जरांगे यांच्यातील वाद गेल्या काही दिवसांत वाढताना संपूर्ण महाराष्ट्रानं बघितलेला आहे. जरांगेंच्या प्रत्येक टीकेला भुजबळांनीही प्रत्युत्तर दिलेलं आहे. तर भुजबळांच्या प्रत्येक वारावर प्रतिवार जरांगेंकडून सुद्धा आलेला आहे. तर त्याचबरोबर जरांगे पाटील यांनी सरकारला सुद्धा सातत्याने इशारा दिलेला आहे. आजचं उपोषण सोडताना 24 डिसेंबर ही डेडलाईन असल्याचं सातत्यानं जरांगे पाटील यांनी सांगितलेलं आहे. त्या डेडलाईनवर आपण ठाम आहोत. 1 तासही आपण वाढवून देणार नाही सरकारला, असंही जरांगे यांनी म्हटलं होतं. तर सरकारकडून सातत्यानं त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र आज 23 डिसेंबरची ही निर्णायक सभा घेत जरांगे पाटील नेमकी आंदोलनाची दिशा कोणती जाहीर करतायत हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. मागासवर्ग आयोगाचा अहवाल आल्यानंतर फेब्रुवारीमध्ये विशेष अधिवेशन मराठा आरक्षणासंदर्भात बोलावणार असल्याचं याआधीच या हिवाळी अधिवेशनादरम्यान मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं. मात्र फेब्रुवारीपर्यंत आपण थांबणार नाही, तर आपल्याला 24 डिसेंबरला सरकारकडून निर्णय हवा आहे. 24 डिसेंबर ही सरकारला आपण दिलेली डेडलाईन आहे आणि त्याप्रमाणेच सरकारनं आपला शब्द पाळावा असं सुद्धा जरांगे पाटील यांनी सांगितलेलं होतं. त्यामुळे आज जरांगे पाटील हे नेमकी कोणती दिशा जाहीर करतायत आंदोलनाची हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. दरम्यान या सभेची जय्यत तयारी करण्यात आलेली आहे. पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आलेला आहे. तर या रॅलीचं आजच्या या सभेचं सुद्धा अनेक ठिकाणी बीडमध्ये स्वागत करण्यात आलेलं आहे. विशेषत्वानं मुस्लिम समाजानं सुद्धा या सभेला पाठिंबा दर्शवत सभेचं स्वागत केलेलं आहे. शिवाजी महाराजांचा फोटो असलेला ध्वज देखील त्यावेळी फडकवण्यात आला. तसंच 1 मराठा लाख मराठाच्या घोषणा मुस्लिम बांधवांकडून देण्यात आल्या. दरम्यान आजच्या या निर्णायक सभेमध्ये मराठा आंदोलनाचा एल्गार होणार की सरकारबरोबर तह होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. यांचं या ठिकाणी स्वागत करतायत. आपण सगळ्या चिमुकल्या मुली स्वागत करतायत. जोरदार टाळ्यांचा जल्लोष. पुढचा 1 मिनिट टाळ्या बंद करायच्या नाहीत. हात उंचावून टाळ्यांचा जल्लोष. माननीय जरांगे पाटील आजच्या या सभेमध्ये हेलिकॉप्टरमधून जरांगे आणि सभेवर पुष्पवृष्टी करण्यात आलेली आहे. ती पुष्पवृष्टी अजूनही सुरू आहे. तर 201 जेसीबींच्या माध्यमातून सुद्धा जरांगेंवर पुष्पवृष्टी करण्यात आली. या सभेसाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्तही तैनात करण्यात आलेला आहे. 1000 पोलिसांचा बंदोबस्त इथं तैनात करण्यात आलेला आहे. मोठ्या संख्येनं मराठा बांधव इथं जमलेले आहेत. सभेच्या ठिकाणी 1 ड्रोन कॅमेरा तर 10 वेब कॅमेरे सुद्धा उपस्थित आहेत. वैद्यकीय उपचार मिळावेत यासाठी 10 रुग्णवाहिका सज्ज ठेवण्यात आलेल्या आहेत. सभेला येणाऱ्यांसाठी नाश्त्याची सुद्धा सोय करण्यात आलेली आहे. पाण्याची सुद्धा सोय करण्यात आलेली आहे. मोठ्या प्रमाणात या सभेची तयारी करण्यात आलेली आहे. मी विनंती करतो आजच्या या सभेसाठी शाळांना, बीड शहरातल्या शाळांना सुद्धा सुट्टी देण्यात आलेली आहे. आपण जिजाऊ वंदना सुरू करावी.